स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण 19 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राइब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्यासाठी एक छोटीशी इन्फॉर्मेशन आहे। सप्टेंबर महिन्याची चालू घडामोडींची PDF आपल्यासाठी तयार करण्यात आली आहे। जर आपण ती घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी आपल्याला 30 रुपये पे करावे लागतील। या PDF मध्ये आपल्याला काय मिळेल तर 170 डिटेल MCQ मिक्स प्रश्न स्पष्टीकरणासह, 80 वन लाइनर प्रश्न आणि सप्टेंबर महिन्यातील सर्व महत्त्वाचे दिनविशेष व त्याची थीम्स मिळतील। येणाऱ्या एक्झाममध्ये ही PDF आपल्याला नक्की उपयोगी पडेल, मग ती MPSC असो, पोलीस भरती, तलाठी, फॉरेस्ट किंवा इतर कोणतीही परीक्षा। जर तुम्हाला ही PDF हवी असेल आणि तयारीसाठी उपयोगी ठरेल असे वाटत असेल तर तुम्ही ती मिळवू शकता। यासाठी तुम्हाला या WhatsApp नंबरवर मेसेज करायचा आहे, सप्टेंबर महिना PDF म्हणून। त्यानंतर आपल्याला लगेच एक QR कोड पाठवला जाईल, त्यावर 30 रुपये पेमेंट करून पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला PDF पाठवली जाईल। आपण इंटरेस्टेड असाल तर ही PDF घेऊ शकता। धन्यवाद। प्रश्न पहिला, ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 102वे। डिटेलमध्ये समजून घेऊ। ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताचे 102वे स्थान आहे आणि भारताचा स्कोर 25.8 आहे, जो गंभीर श्रेणीत मोडतो। या अहवालानुसार भारत 123 देशांमध्ये 102व्या स्थानावर आहे। मागच्या वर्षी 2024 मध्ये भारत 105व्या स्थानावर होता। ग्लोबल हंगर इंडेक्स स्कोअर 0 ते 100 दरम्यान असतो, जिथे 0 हा सर्वोत्तम, सर्वात कमी भुकेचा आणि 100 हा सर्वात वाईट, सर्वात गंभीर भुकेचा स्कोअर दर्शवतो। यामध्ये जितका स्कोअर जास्त, तितकी भूक आणि कुपोषणाची स्थिती गंभीर असते। या इंडेक्समध्ये 4 घटकांचा समावेश होतो: अपर्याप्त पोषण, बाल उंची कमी होणे, बाल वजन कमी होणे आणि बाल मृत्यू दर। हे घटक देशातील पोषण आणि आरोग्याची स्थिती मोजण्यासाठी वापरले जातात। हा इंडेक्स आयरिश मानवीय संस्था, कन्सर्न वर्ल्डवाईड आणि जर्मन NGO वेल्थ हंगर हिल्फे यांच्या संयुक्त प्रयत्नाने प्रकाशित केला जातो। जागतिक स्तरावर 5 पेक्षा कमी गुण मिळवणारे अव्वल देश आहेत अर्मेनिया, बेलारूस, बोस्निया आणि हर्जेगोविना, बल्गेरिया, चिली आणि चीन। आणि शेवटचा क्रमांक असलेला देश सोमालिया 123व्या क्रमांकावर आहे। क्लिअर? पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, 23व्यांदा सीनियर महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा राजमाता जिजाऊ ट्रॉफी 2025 कोणत्या राज्याने जिंकली आहे? योग्य उत्तर आहे मणिपूर। डिटेलमध्ये समजून घेऊ। मणिपूर राज्याने ऑक्टोबर 2025 मध्ये छत्तीसगड राज्यातील नारायणपूर येथे झालेल्या 30व्या सीनियर महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बंगालचा 1-0 असा पराभव करून राजमाता जिजाऊ ट्रॉफी 2025 जिंकली आहे। या विजयासह मणिपूरने आपला 23वा राष्ट्रीय अजिंक्यपदाचा किताब पटकावला आहे। मणिपूरच्या लिंडाकोम सर्टोने 93व्या मिनिटात निर्णायक गोल करून संघाला विजय मिळवून दिला। नंतरचा प्रश्न। प्रश्न तिसरा, ऑक्टोबर 2025 मध्ये गणितासाठी एबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मसाकी काशिवारा। मसाकी काशिवारा यांना ऑक्टोबर 2025 मध्ये गणितातील प्रतिष्ठित एबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। त्यांना हा पुरस्कार अल्जेब्रिक विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील त्यांच्या मूलभूत योगदानांबद्दल दिला गेला आहे। काशिवारा हे हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले जापानी गणितज्ञ बनले आहेत। एबेल पुरस्कार हा नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्सेस अँड लेटर्स या संस्थेमार्फत प्रदान केला जातो। नेक्स्ट आहे प्रश्न चौथा, भारत आणि कोणत्या देशासोबत पहिला द्विपक्षीय नौसैनिक सराव रोकणं आयोजित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया। सविस्तर समजून घेऊ। भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या नौदलांनी 13 ऑक्टोबर 2025 रोजी रोकणं म्हणजे इंडिया रिपब्लिक ऑफ कोरिया नेव्ही या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पहिल्या द्विपक्षीय नौसैनिक सरावाची सुरुवात केली।
हा सराव दक्षिण कोरियाच्या बुसान नौदल तळावर आयोजित करण्यात आला असून याचा उद्देश भारत आणि दक्षिण कोरियाच्या नौदलांमधील सामरिक सहकार्य, विश्वास आणि कौशल्यांची देवाणघेवाण वाढवणे आहे. हा सराव 2 टप्प्यात आयोजित केला गेला आहे. हार्बर टप्पा तटीय आधारित आणि सी टप्पा समुद्री आधारित. या सरावामध्ये भारतीय जहाज INS सह्याद्री सहभागी झाले आहे, जे शिवालिक श्रेणीचे स्टेल्थ फ्रिगेट आहे. पुढचा प्रश्न 5. आंतरराष्ट्रीय गरिबी उन्मूलन दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 17 ऑक्टोबर. स्पष्टीकरण समजून घेऊ. आंतरराष्ट्रीय गरिबी उन्मूलन दिवस 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1992 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केला होता, ज्याचा उद्देश संपूर्ण जगात गरिबी आणि विषमता कमी करणे, गरिबीतून संघर्ष करणाऱ्या लोकांचे अधिकार सुरक्षित करणे आणि त्यांना सामाजिक संस्थात्मक मदतीद्वारे सक्षम बनवणे आहे. 2025 ची थीम आहे कुटुंबांसाठी सन्मान आणि प्रभावी मदत सुनिश्चित करून सामाजिक आणि संस्थात्मक अत्याचार समाप्त करणे. इंग्लिशमध्ये एंडिंग सोशल अँड इन्स्टिट्यूशनल मॅलट्रीटमेंट बाय एन्शुअरिंग रिस्पेक्ट अँड इफेक्टिव्ह सपोर्ट फॉर फॅमिलीज. नेक्स्ट आहे प्रश्न 6. कोणत्या देशाला 2026 ते 2028 या कार्यकाळासाठी 7व्यांदा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत. स्पष्टीकरण पाहू. भारताला 14 ऑक्टोबर 2025 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या निवडणुकीत 2026 ते 2028 या कालावधीसाठी 7व्यांदा मानवाधिकार परिषदेत सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे. भारताने 2023-2025 या कालावधीतही सदस्यपद भूषवले होते. भारताचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये स्थायी प्रतिनिधित्व P. हरीश हे करत आहेत. या परिषदेमध्ये एकूण 47 सदस्य देश असतात, जे 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडले जातात. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची स्थापना 2006 मध्ये झाली होती. सर्वांना रिक्वेस्ट आहे, फक्त एक लाईक करत जा आपल्या व्हिडिओला, जेणेकरून तो सर्वांपर्यंत पोहोचेल. नंतरचा प्रश्न 7. अमेरिकेनंतर जगातील सर्वात मोठा गुगल AI हब कुठे स्थापन केला जाणार आहे? योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. डिटेलमध्ये समजून घेऊ. अदानी आणि गुगल यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. अदानी एंटरप्राइजेसच्या जॉईंट व्हेंचर अदानी कॉनेक्स आणि गुगल यांनी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे भारतातील सर्वात मोठा कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सेंटर हब उभारण्यासाठी 15 अब्ज गुंतवणुकीचा करार केला आहे. हा प्रकल्प 2026 ते 2030 या कालावधीत पूर्ण होणार आहे. हे भारतातील सर्वात मोठा AI डेटा सेंटर असेल आणि गुगलचे अमेरिकेनंतर जगातील दुसरे AI हब बनणार आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8. जागतिक आरोग्य शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे बर्लिन, जर्मनी. डिटेलमध्ये समजून घेऊ. जागतिक आरोग्य शिखर परिषद वर्ल्ड हेल्थ समिट 2025 जर्मनीच्या बर्लिन शहरात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा उद्देश जागतिक आरोग्य धोरणांवर चर्चा करणे, आरोग्यासाठी जबाबदारी वाढवणे, डिजिटल आरोग्य व हवामान बदलाशी संबंधित उपाय शोधणे आणि देशांमधील सहकार्य वाढवणे हे होते. 2025 ची थीम होती विखंडित होत असलेल्या जगात आरोग्यासाठी जबाबदारी स्वीकारणे. टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर हेल्थ इन अ फ्रॅगमेंटिंग वर्ल्ड. पुढचा प्रश्न 9. 11वी आशियाई एक्वॅटिक्स चॅम्पियनशिप 2025 पदक तालिकेत प्रथम स्थान कोणत्या देशाने पटकावले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चीन. स्पष्टीकरण समजून घेऊ. 11वी आशियाई एक्वॅटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन पहिल्यांदा भारतात अहमदाबादमधील वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत चीनने एकूण 54 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले, तर भारताने एकूण 13 पदके जिंकून 11वे स्थान मिळवले. या स्पर्धेत दुसरे स्थान कझाकिस्तान आणि तिसरे स्थान जपानने पटकावले आहे. लास्ट क्वेश्चन. प्रश्न 10. समुद्रशक्ती हा सैन्य सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. डिटेलमध्ये समजून घेऊ. समुद्रशक्ती हा भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांदरम्यान आयोजित द्विपक्षीय नौदल सराव आहे. या सरावाचा उद्देश सागरी सुरक्षा, शोध व बचाव कार्यात सहकार्य वाढविणे हा आहे. 2025 चे आयोजन विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे करण्यात आले होते.
भारताकडून या सरावात INS कवरत्ती हे जहाज सहभागी झाले होते आणि 2025चे हे 5वे संस्करण होते. बघा, कन्फ्युजन दूर करा. शक्ती सराव हा भारत आणि फ्रान्स या 2 देशांदरम्यान होतो. हरिमाऊ शक्ती सराव हा भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान होतो. उदार शक्ती सराव हा सुद्धा भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान होतो. मित्र शक्ती सराव हा भारत आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान होतो. आणि समुद्र शक्ती सराव हा भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांदरम्यान होतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.